नमस्कार, मी विलास महल्ले. जे टीव्ही न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. स्मार्ट मीटर बाबत ग्राहकांमध्ये जनजागृती होण्यासाठी वीज वितरण कर्मचाऱ्यांकडून यवतमाळच्या घाटंजीमध्ये जनजागृती रॅली काढण्यात आली. विद्युतचे स्मार्ट मीटर बसवून स्मार्ट ग्राहक बना असा काहीसा संदेश हा या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. मात्र स्मार्ट मीटर बसविण्याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम असल्याचं दिसून आलं. वीज वितरणकडून घरांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याबाबत भर दिला जात आहे. स्मार्ट मीटर ग्राहकांना कसे फायदेशीर आहे याबाबत सांगण्याचा प्रयत्न हा वीज वितरण कर्मचाऱ्यांकडून होत आहे. स्मार्ट मीटर बाबत ग्राहकांमध्ये जनजागृती होण्यासाठी वीज वितरण कर्मचाऱ्यांकडून यवतमाळच्या घाटंजीमध्ये जनजागृती रॅली काढण्यात आली. घाटंजी शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये वीज वितरणचे कर्मचारी सहभागी झाले होते. रॅलीच्या माध्यमातून ग्राहकापर्यंत स्मार्ट मीटर बाबत योग्य तो संदेश देण्याचा प्रयत्न हा करण्यात आला. वीज ग्राहकाने वीज बिलाचा भरणा हा वेळेत करावा, वीज चोरी करू नये अशा प्रकारचे आवाहन रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले. संजय ढवळे, प्रतिनिधी GTV न्यूज मराठी. एकीकडे वीज वितरणकडून स्मार्ट मीटर ग्राहकांसाठी कसे फायदेशीर आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचवेळी स्मार्ट मीटर लावण्याबाबत वीज ग्राहकांमध्ये मात्र संभ्रम असून स्मार्ट मीटर नकोच असाच काहीसा सूर पाहायला मिळत आहे. आर्टर जे आहे ते जे पेपर मध्ये येत आहे, बाहेर येत आहे, हे मीटर बा तुम्ही म्हणत आहे बा चांगलं आहे, पण पेपर मध्ये असं येत आहे का बा हे मीटर चांगलं नाही आहे. पेपर मध्ये बातम्या येत आहे आणि मीटर एकदम फास्ट चालते. जे जुनं मीटर आहे आमचं ते व्यवस्थित आहे. स्मार्ट मीटर बसून अजून ते बिल जास्त येणार आहे, फास्ट चालत आहे. ते हे सगळ्याच मत आहे का बा मीटर आम्हाला नको बा. नवीन मीटर बद्दल असं मत आहे. आता हे नवीन मीटर इलेक्ट्रॉनिक आहे, जास्त घुमल्यानंतर मीटर रिडिंग जास्त होईल, जास्त बिल आमच्या अंगावर येईल असं होऊ शकते. तर सध्या तरी आम्ही आता नवीन मीटर लावलं आणि नंतर काढायचा काही चान्स नाही आहे. जास्त मीटर बिल आलं तर आम्ही भरू शकत नाही आमच्या परिस्थितीनुसार. स्मार्ट मीटर बद्दल ट्रान्सपरन्सी असावी, सगळ्या लोकांना त्याच्याबद्दल माहिती असावी आणि येणारे बिल, आधीचे बिल आणि आता येणारे बिल याच्यामध्ये काय तफावत आहे हे बघावं लागेल, जेणेकरून जनतेला त्याच्यावर विश्वास बसेल आणि त्याप्रमाणे मग पुढे त्याच्यावर निर्णय घेता येईल. जनता संभ्रमात आहे की स्मार्ट मीटरमुळे कुठे त्यांचं बिल वाढेल की काय, तर त्याच्यावर योग्य स्पष्टीकरण आणि त्याचा निष्कर्ष निघाल्यावरच समजेल की स्मार्ट मीटर किती सफल आहे. स्मार्ट मीटर हे ग्राहकांसाठी फायदेशीर असून या मीटरमुळे अचूक वीज रीडिंग मिळते. त्यामुळे ग्राहकांनी हे मीटर लावून घ्यावे असे आवाहन वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता विक्रम दराडे यांनी केले. आज आमची रॅली आहे, त्याच्यामध्ये ग्राहकांना वीज भरण्याची विनंती करण्यात येते. स्मार्ट मीटर जे आहे त्याचा ऍडव्हान्टेज सांगण्यात येत आहे. सुरक्षेसाठी आम्ही रॅली काढतोय. परत स्मार्ट मीटर बद्दल जे गैरसमज आहे लोकांमध्ये की हे मीटर फास्ट आहे त्याच्यामुळे बिल जास्त येतं, तसं काहीच नाही आहे. जसं आपला पहिले जुना मोबाईल होता, आपण आता स्मार्ट मोबाईलवर गेलो आहे. जुनी टीव्ही होती ते स्मार्ट झाली आहे. आता अशा कित्येक तरी गोष्टी आपण इम्प्लिमेंट करताय, त्याच्यामध्ये स्मार्टनेस आला आहे. या मीटरचा ऍडव्हान्टेज असा आहे की तुम्ही त्याच्यामध्ये तुमची रिडिंग कधी पण बघू शकता. त्याच्यामध्ये स्लॉट वाईज असल्यामुळे तुम्हाला विजा बिलामध्ये पण सूट आहे. त्याचे एकही पैसा महावितरण ग्राहकाकडनं घेत नाही आहे. परत त्याच्यामध्ये तुम्ही काय वापर करताय ते तुमच्या मोबाईलवर, तुम्ही कुठे पण असाल, तुमच्या गावी असाल, तुमच्या परदेशात असाल तरी ते तुमचं त्याचा रिडिंग तुम्हाला दिसेल. त्याच्यामध्ये समजा तुम्ही सोलर घेत असेल तर त्याच्यावर सोलरचं ऑटोमॅटिक मीटर चेंज करायची आवश्यकता नाही आहे. असे भरपूर काही त्याचे ऍडव्हान्टेज आहे, त्याच्यामुळे ग्राहकाचाच फायदा होईल. आणि उलट याच्यामध्ये काय होतं की रिडिंग घ्यायसाठी आमचा माणूस येतो, त्याच्यामध्ये त्रुट्या होतात, पण हा मीटर स्वतःहून आम्हाला रिडिंग पाठवतो आणि रिडिंग घरी कोणी नसेल तरी हा मीटर रिडिंग देतो आणि त्याच्यामुळे ग्राहकाला व्यवस्थित बिल येतं. की ते ग्राहक स्मार्ट मीटर लावल्याबद्दल
ते डबल होऊन जातं मीटर, बिल डबल होऊन जातात. असं काहीच नाही आहे. समजा एक चांगला ग्राहक असेल जो व्यवस्थित बिल भरतो, त्याला समजा तो व्यवस्थित बिल, त्याला दुसरं मीटर लागलं तरी काही फरक पडणार नाही. पण जे लोक त्याच्यामध्ये गडबड करतात, म्हणजे काही लोक असे असतात की मीटरमध्ये चोरी करून त्याच्यावर मीटरचा वापर कमी करून बिल त्यांना कमी येते. पण हे जे मीटर आहे याच्यामध्ये ते चालत नाही. त्याच्यामुळे लोकांचा गैरसमज झालेला आहे की हे मीटर पास. असं काहीच नाहीये. तुमचं काही शहानिशा करायची असेल, तुम्ही एकदा वापरून बघा त्या मीटरला, तुम्हाला लक्षात येईल की जे मागचे मीटर रेडिंग दाखवते आणि तसंच बिल येते. असं नाही आहे की काही मीटर एकदम चांगलेच असतात. त्याच्यामध्ये लाखामध्ये एखादा मीटर बेकार राहू शकतो. त्याची पण आम्ही एक काळजी घेऊ की त्यांचं बिल दुरुस्ती करण्याची काळजी. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.